नमस्कार सर्वांना, कशा आहात सर्वजण? तर मस्त मजेतच असाल तर माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आहे चतुर्थी. चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा. तर झालेली आहे सकाळची सुरुवात, म्हणजे काम झालेलं आहे, सकाळचे कामं वगैरे सगळं झालेलं आहे आवरून. तर आता हे कपडे पडलेले आहेत, तसेच साड्या 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 सगळ्या व्हिडिओसाठी साड्या काढलेल्या सगळ्या तशाच बाहेर आहेत. बाकी दुसरे कपडे वगैरे काढलेले ते पण बाहेर तसेच आहेत, कारण गावाला गेलो होतो मध्ये, त्याच्यामुळे ते तसंच राहून गेलं. आणि आल्यानंतरचे तेच कपडे धुवत बसले, हे तसंच राहून गेलं. तर चला आता हे घेते आवरून, कारण मला दुपारी झोपायला पण जास्ती नाही आवडत. पहिले झोपायची आहे, पण आता नाही झोपावं असं वाटत. उगाच दुपारी झोपायचं, तब्येत वगैरे जाड होते त्याच्यामुळे आता भीती वाटते थोडीशी. मग चला आता थोडंसं आवरून घेते. आणि कधी आपल्या आपल्या कामात व्यस्त राहिलेलं बरं वाटतं मला तर. काहीतरी काम करत बसलं तर दिवस पण जातो, आणि नो झंझट नो टेन्शन कोणाचं, आणि कामही होऊन जातं आपलं. माझं तर तसंच असतं. दिवसभर आपलं काही ना काही करत बसायचं. व्हिडिओज तरी असतात, ब्लॉग्स तरी एडिट करायचे असतात. माझा दिवस कसा निघून जातो हे मला सुद्धा समजत नाही. आणि बरं वाटतं, मला छान वाटतं खरंच. आपण म्हणजे बिझी राहतो, आणि दिवसभराचं काही टेन्शनही नाही राहत. काम असलं की कामच करत असते मी, बाकी काय नाही. आणि जोपर्यंत काम नाही होत ना तोपर्यंत मी शांतच बसत नाही. किती साड्या पडल्या आहेत, त्याच्यातल्या काही कपडे धुवायचे, अजून काय नाही धुवायचे. आता इतके दिवस राहिले बरेच. तर काय काय आता साड्या तर काय थोड्या थोड्या घालून ठेवलेल्या असतात मी, त्याच्यामुळे नेहमी नाही धुवत साड्या. आता हे 2 वेळा घातलेले आहेत, तर हे धुवून टाकावे लागेल. साड्यावरचे व्हिडिओज आवडतात ना तुम्हाला सर्वांना, तर बघा अशा साड्या निघतात. खूप साड्या काढायला लागतात नुसत्या, कपाटाला काढायच्या, मग 1-2 वेळा घालून मग ते व्हिडिओज वगैरे बनवून मग धुवून ठेवून द्यायचे असं आहे. आणि छान पण वाटतं, सुंदर पण वाटतं व्हिडिओज साड्यावरचे. मलाही आवडतात साडीवरचे व्हिडिओज. चला जाऊ द्या, काहीतरी तर इथे तिथे डोकं लावण्यापेक्षा आपलं आपल्या कामात डोकं लावलेलं बरं आहे. काही इथलं थोडंसं आवरून घेऊ, जेवढं होता होईल तेवढं आवरून घेईल. कारण आता बाकी दुसरं मला ते केळी घेतली की केळीचे पेपर्स पण बनवायचे आहेत. असं मला नवीन नवीन काय काय बनवायला पण आवडतं. आता मी ते काय बनवले नाही कधी केळीचे पेपर्स, पण बघू म्हटलं बनवून, नाही का, ट्राय करून बघायला काय चाललं. साड्यांच्या तरी घड्या घालून ठेवले जेवढ्या होतील तेवढ्या. नऊवार छान दिसते, नऊवार पण शिवून घेतली. नऊवार आहे, 3 वर्ष झालाय नऊवारला, सुंदर आहे. आणि एवढं काही नेहमी नेहमी साड्या घालून खराब नाही होत, तशाच राहतात. आणि मी घालते बऱ्याच वेळा साड्या घालते, असं नाही की एकदा घातली मग कंटाळा आलाय किंवा नको आता दुसरी घालू, मला काही नाही वाटत. एवढा आपण साड्यांना खर्च करतो, किती महागाच्या साड्या असतात, मग त्याला कमीत कमी 10-15 वेळा जरी घातलं तरी मला काही फरक नाही पडत. मी घालते, मला आवडतं तसं घालायला. बऱ्याच जणांचं असं असतं की घातली आता हे नाही घालणार, पण किती महागाच्या, एवढ्या महागाच्या साड्या घेतो आपण. त्याच्यामुळं मला खूप वाईट वाटतं असं की एकदाच घातलं, दोनदाच घातलंय, आता नको घालायच्या. हा ड्रेस पण ही पण साडी सुंदर दिसते मला. झालं एवढं तरी आवरून झालं इथलं. आता एवढे सगळे याच्यातले वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायचे कपडे. किती कपडे निघाले बघा हे. एवढे कपडे मला आता आवरायचे, एवढे घड्या घालायच्या.
इतका कंटाळा आलाय काढताना समजलंच नाही, एक 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 करून एवढा ढीग बाहेर निघाल. अजून तिकडे पण ठेवले, एवढे कपडे झाले सगळे. तर चला आता, किती कंटाळा आला तरी हे ठेवल्याशिवाय पर्याय नाही. किती दिवस पडू द्यायचे असेच. घेते आवरून टाकल्यानंतर. किती किती वाढवे काम किती होता बघा. खूप निघाले धुवायचेच कपडे. आता एवढे दिवस बाहेर ठेवलं तर टाकून दे थोडस धुवूनच, थोडे थोडे करून. दोन नवरी आहेत माझ्याकडे, 2-3 आहेत. काही दुसऱ्या बॅग मध्ये पण ठेवायला लागेल. बसत फुल झाला पण. चला तर, सगळं आता आवरलेलं आहे. तेवढे कपडे वगैरे सगळे पडलेले सगळे आवरून घेतले. आपला लाईव्ह झाला, कपडे वगैरे सगळे आवरून घेतले. आणि आता मला केळीचे वेपर्स बनवायचे. तर चला, मी आता केळीचे वेपर्स बनवते. चला तर, आता मी केळीचे वेपर्स बनवणार आहे. पहिल्यांदाच बनवत आहे मी. याची रेसिपी मी यूट्यूबवर बघितलेली आहे. तर आता बघू कसं होतंय कसं नाही. तर इथे मी पाणी घेतलं, त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून घेते. हळद, चमचा चमचा हळद, तूप, काय म्हणते ते थांबले, चिप्स, मीठ पण टाकून घ्यायचं. त्याचे राहिले नाही पण आता चिप्स आहे सकाळी घेतली ती गिरवल्याकडून. आमचं जरा टेप का तुला काही शकते. तुमचाच पुरा बोरिंग होईल. बरोबर आहे ना. तर शेवटी भरपूर झाले का मग घ्यायचं. ते काय थोडं असंच ठेवायचं, स्पीड वाढवून द्यायचं. 3 इथे माझे पूर्ण किसून झालेले आहेत वेपर्स केळीचे.
बघा एवढे झालेले आहेत. हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये थोड्या वेळ ठेवून दिलं. भरपूर झाले, 1 डझन असतील केळी त्याचे भरपूर होतं. चला पहिल्यांदाच बनवलं, जरा बरं वाटतंय काहीतरी वेगळं. आता हे चाळणीमध्ये याचं पाणी काढून घेतलं आणि ठेवून दिलं थोड्या वेळ पाणी नितळण्यासाठी. तेल वगैरे आता गरम होईपर्यंत पाणी नितळून जातं. छान असं तेल गरम झालं आणि मग त्याच्यामध्ये टाकले वेपर्स. जास्त फुल गॅसवर पण नाही होऊ द्यायचे, कारण ते नुसतं वरतीच तळता, आतमध्ये तसेच राहतात. त्याच्यामुळे मीडियम गॅसवरच होऊ द्यायचे. छान झाले बघा, असे तळले गेले, एकदम सुट्टे सुट्टे होतात तेलामध्ये टाकल्यानंतर. हे बघा माझे पूर्ण तयार झालेले आहेत बनून, असे झाले. पूर्ण असे छान तळले गेले आणि दिसताय पण असे विकत आणल्यासारखे. छान होता, पहिल्यांदाच ट्राय केले घरी. कसा वाटला माझा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय.